नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण क्रीडा भाग 3 क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचे पुरस्कार हे आपण घेऊन येत आहोत. मागच्या 1.5 वर्षाचे क्रीडा क्षेत्रातले जे काही सर्व पुरस्कार आहेत ते सर्व पुरस्कार मी या व्हिडिओतून कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये बॅलन डी'ओर पुरस्कार, ज्याच्यावर ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारलाय, सगळे पुरस्कार असे छोटे छोटे पुरस्कार आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात पहिला पुरस्कार जो आहे आपला तो म्हणजे लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कार. हा लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कार जो आहे तो क्रीडामधील सर्वोत्तम आणि सर्वात प्रेरणादायी कामगिरीचा सन्मान करतात आणि लॉरियल स्पोर्ट्स फॉर गुड या कार्याला प्रोत्साहित करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यातलं एकच वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे, ते म्हणजे क्रीडामधील ऑस्कर पुरस्कार असं याला म्हटलं जातं. तर हे पुरस्काराची स्थापना कोणी केली? 2000 मध्ये डेपलर आणि रिचमोंड यांनी लॉरियस स्पोर्ट फॉर गुड फाउंडेशनची स्थापना केली आणि तेव्हापासून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2000 मध्ये जो स्थापना केली होती तेव्हा जो पहिला पुरस्कार होता तो अमेरिकेचा प्रसिद्ध गोल्फर, त्याचं नाव आहे टायगर वुड्स, यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि सर्वाधिक वेळा हा पुरस्कार जिंकलाय तो रॉजर फेडरर या टेनिसपटूने सर्वाधिक वेळा हा पुरस्कार जिंकलेला आहे. आणि महिलांमध्ये सेरेना विल्यम या अमेरिकेच्या टेनिसपटू आहेत, यांनी सर्वाधिक वेळा लॉरियस पुरस्कार जिंकलेला आहे. आता या वर्षी जे कोणाला दिले हे आपल्यासाठी महत्वाचे आहे. तर 2023 चे जे लॉरियस पुरस्कार आहे ते स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर हा सगळ्यात महत्वाचा पुरस्कार असतो, तो भेटलाय लिओनेल मेस्सी यांना. मेस्सी यांना का भेटलाय? कारण की त्यांच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने 2022चा फिफा वर्ल्ड कप जिंकला होता म्हणून. 2020 मध्ये हा पुरस्कार जिंकणारे लिओनेल मेस्सी हे पहिले फुटबॉलपटू ठरले होते, पण त्यांना 2020 मध्ये सुद्धा देण्यात आला होता आणि 2023 मध्ये आता परत देण्यात आलेला आहे. लॉरियल वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर शेली अँड फ्रेझर पाईस या जमेकाच्या एथलीट्स आहेत, यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढं लॉरियस वर्ल्ड टीम ऑफ द इयर अर्जेंटिनाचा पुरुष फुटबॉल संघ. का? कारण की त्यांनी फिफा वर्ल्ड कप जिंकलेला आहे म्हणून. 3 तरी तुम्हाला किमान लक्षात राहिले पाहिजे. बाकी खूप छोटी छोटी नाव आहेत, त्याच्यामुळे एवढं काय लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. तरी याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. पण मेन म्हणजे मेस्सी लक्षात ठेवा, अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ, आणि शेली प्राइस लक्षात ठेवा, जे जमेकाच्या ॲथलीट आहेत. पुढे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार. आता हे आपल्या भारताचे पुरस्कार आहेत. याच्यावर जर तुम्ही कंबाईन किंवा राज्यसेवा 2023 चा पेपर जर पाहिला तर सरळ सरळ पद्मश्री पुरस्कार आणि त्यांचं क्षेत्र विचारलंय. त्याच्यानंतर आपले जे स्पोर्ट्सचे पुरस्कार आहेत, अर्जुन पुरस्कार, त्याची खेळाडूची नावं आणि त्यांच्या खेळ विचारला. त्यामुळे हे पुरस्कार खूप जास्त महत्वाचे ठरतात. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे क्रीडा पुरस्कार देण्यात आले. त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा आणि मोठा पुरस्कार म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. पूर्वी याचं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, परंतु आता याचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केलेला आहे. कोणाला भेटला हा पुरस्कार? बॅडमिंटन पटूची जोडी आहे चिराग शेट्टी, हे मुंबई महाराष्ट्राचे आहेत, आणि सात्विक साईराज रेड्डी हे आंध्र प्रदेशचे आहेत. त्यांची कामगिरी काय? तर यांनी 19व्या हांगझाऊ एशियन गेम्स 2022 मध्ये पुरुष दुहेरीत सुवर्ण पदक आणि सांघिक रौप्य पदक जिंकलं होतं. आपण हे हांगझाऊला झालेले एशियन गेम्स जे आहेत ते आपण पहिल्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. त्यानंतर 2023 मध्ये जकार्ता येथे झालेल्या BWF 100 इंडोनेशिया ओपन मध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर 2022 मध्ये नोथांबुरी थायलंड येथे झालेल्या थॉमस कप मध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आणि ऑक्टोबर 2023 ला बॅडमिंटनच्या तिन्ही दुहेरी प्रकारामध्ये जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवणारी ती भारताची पहिली जोडी ठरलेली आहे. या सगळ्या त्यांच्या कारकिर्दीमुळे त्यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार भेटलेला आहे. पुढचा म्हणजे अर्जुन पुरस्कार. आता यातलं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं तर ते पुरस्कार मिळालेले व्यक्ती आणि त्यांच्या स्पोर्ट्स. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव आणि फेमस 2023 वर्ल्ड कप गाजवणारे मोहम्मद शमी यांना क्रिकेटचे आहेत आणि त्यांना भेटलाय अर्जुन पुरस्कार. त्यानंतर ओजस प्रवीण देवतळे तिरंदाजीसाठी, अदिती गोपीचंद स्वामी तीरंदाजी, मुरली श्रीशंकर एथलेटिक्स,
पारुल चौधरी ॲथलेटिक्स, मोहम्मद हुसामुद्दीन बॉक्सिंग, आर वैशाली बुद्धिबळ, अनुष अग्रवाल अश्वरोहण, दिव्याकृती सिंग अश्वरोहण, दीक्षा जागर गोल्फ, कृष्ण बहादूर पाठक हॉकी, सुशीला चानू हॉकी, प्रवन कुमार कबड्डी, रितू नेगी कबड्डी, नसरीन खो खो, पिंकी लॉन बॉल, ऐश्वरी प्रताप सिंह तोमर नेमबाजी, ईशा सिंह नेमबाजी, हरिंदर पाल सिंधू सिंग सिंधू स्क्वॉश, अहिका मुखर्जी टेबल टेनिस, सुनील कुमार कुस्ती, अंतिम यांना कुस्ती, नवरम देवी वुशू, शीतल देवी पॅरा तिरंदाजी, इलुरी रेड्डी अंध क्रिकेट आणि प्राची यादव पॅरा कोनाई. हे सगळे प्लेयर आहेत आणि हे त्यांचे स्पोर्ट्स आहेत. तर तुम्ही कसं लक्षात ठेवता हे तुमच्यावर आहे, पण भरपूर वेळा वाचा आपोआप लक्षात राहतात कारण की याच्यावर ऑलरेडी प्रश्न आलेले आहेत. द्रोणाचार्य पुरस्कार जीवन गौरव श्रेणीमध्ये लाईफ टाइम अचिव्हमेंट आपण त्याला म्हणतो. तर जस्ट किरत सिंग ग्रेवल यांना गोल्फसाठी, भास्करन ई यांना कबड्डीसाठी आणि जयंत कुमार उशी लाल यांना टेबल टेनिससाठी. पुढे द्रोणाचार्य पुरस्कार रेग्युलर आपले या वर्षीच्या कारकिर्दीवरून. तर ललित कुमार यांना कुस्तीसाठी, आर बी रमेश बुद्धिबळसाठी, महावीर प्रसाद सैनी पॅरा ॲथलेटिक्ससाठी, शिवेंद्र सिंग हॉकीसाठी आणि गणेश देव रुखकर मल्लखांबसाठी. तर ते द्रोणाचार्य पुरस्कार एक गुरूंना देतात जे प्रशिक्षक असतात त्यांना. आणि ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार मंजुषा कंवर बॅडमिंटन, विनीत कुमार शर्मा हॉकी आणि कविता सेल्वराज कबड्डी घेतली. पुढे मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी 2022-23 गुरु नानक देव विद्यापीठ अमृतसर पंजाब. आणि राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार 2023 जैन आणि ओडिसा मायनिंग कॉर्पोरेशन लिमिटेड यांना भेटलेला आहे. हे सगळे पुरस्कार महत्वाचे ठरतात. पुढे राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचे स्वरूप सगळ्यात मोठा आणि मेन जो पुरस्कार आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा 25 लाख रुपये पदक आणि प्रमाणपत्र. त्यानंतर जे दोन इतर आहेत अर्जुन पुरस्कार याला 15 लाख रुपये आणि द्रोणाचार्य पुरस्कार याला 15 लाख रुपये आणि बाकीच्या दोन पुरस्कारांना 10 लाख रुपये आहेत. आता महत्वाचा म्हणजे आयसीसी चे पुरस्कार. आयसीसी पुरस्कार 2023 आणि 2024 हे दोन्ही पुरस्कार आपण एकदाच आणलेले आहेत कारण की 1.5 वर्षाचा करंट अफेअर मध्ये काय विचारतील याची आपल्याला शाश्वती नाही आहे. सगळ्यात महत्वाचा आणि मेन पुरस्कार सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी म्हणजे आयसीसी पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर. तर 2023 भेटला होता बाबर आझम पाकिस्तानचे प्लेयर आहेत आणि 2024 भेटलाय पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचे कॅप्टन आहेत. त्यांना का भेटला कारण की यांनी आयसीसी वर्ल्ड कप जिंकवला म्हणजे जो ओडीआय वर्ल्ड कप आहे, त्यांनी टेस्ट चॅम्पियनशिप जिंकवली. आता सगळ्या बाबतीत त्यांनी ऑस्ट्रेलियाला वर आणण्याचा प्रयत्न केला म्हणून पॅट कमिन्स यांना क्रिकेटर ऑफ द इयर भेटलेला आहे. त्यानंतर रेचल हेहो फ्लिंट ट्रॉफी म्हणजे आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द इयर. तर हे आहेत नेट शिवर या इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटू आहेत. ह्यांना दोन्ही वर्षी 2023 आणि 2024 मध्ये त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे क्रिकेटर ऑफ द इयर महिला. ठीक आहे. त्यानंतर पुरुष वन डे क्रिकेटर ऑफ द इयर बाबर आझम 2023 आणि आपले विराट कोहली 2024. महिला वन डे क्रिकेटर ऑफ द इयर नॅट शिवर 2023 आणि चामरी अथपथू या श्रीलंकेचा प्लेयर आहेत यांना 2024. पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर बेन स्टोक्स इंग्लंडचे आणि उस्मान ख्वाजा ऑस्ट्रेलियाचे 2024 मध्ये. का भेटले कारण की त्यांनी नुकतेच झालेले ऑस्ट्रेलियामध्ये जे काही क्रिकेट आहे टेस्टच्या रिलेटेड त्याच्यामध्ये ॲशेस असतील किंवा वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलिया दौरा असेल चांगली कामगिरी केले त्यामुळे त्यांना 2024चा कसोटी क्रिकेटपटू भेटलेला आहे. पुरुष T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरुषात सूर्यकुमार यादव भारताचे 23 ला पण आणि 24 ला पण ह्यांना सलग भेटलंय. त्यानंतर नॅट शिवर यांना पण सलग भेटलेलं आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा. पुढे महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर ताहिला मॅग्रा ऑस्ट्रेलियाचे आहेत आणि हेली मॅथ्यूज हे वेस्ट इंडिजचे आहेत. त्यानंतर इमर्जिंग पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर मार्को यान्सिन दक्षिण आफ्रिकेचे आणि या वर्षीचे रचिन रवींद्र न्यूझीलंडचे. त्यानंतर इमर्जिंग महिला क्रिकेटर ऑफ द इयर रेणुका सिंग भारताच्या आणि 23चं फोबी लिचफिल्ड ऑस्ट्रेलियाचे. त्यानंतर आयसीसी स्पिरिट ऑफ द क्रिकेट पुरस्कार खूप चांगलं स्पोर्ट्समॅन स्पिरिट जर दाखवलं
तर त्याच्यासाठी हा पुरस्कार आहे. तर 2023च्या आसिफ शेख यांना भेटला जे नेपाळचे आहेत आणि 2024च्या झिम्बाब्वे क्रिकेट संघाला भेटलेला आहे. आणि डेव्हिड शेफर्ड ट्रॉफी हे पंचांना दिली जाते. ती दोन्ही वेळेस रिचर्ड इलिंगवर्थ हे इंग्लंडचे पंच आहेत, त्यांना दोन्ही वेळेस ही ट्रॉफी भेटलेली आहे. तर 2023 आणि 2024 हे दोन्ही पुरस्कार आपण इकडे आणलेले आहेत. सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण की एवढ्या सोप्या पॅटर्न मध्ये तुम्हाला एवढं कुठेच भेटणार नाही. पुढे जाऊयात. आसिफ शेख यांना 2022चा क्रिस्टोफर मार्टिन जेनिक्स स्पिरिट ऑफ द क्रिकेट पुरस्कार भेटलेला आहे. हे आसिफ शेख तेच ज्यांना ICCचा पण 2023चा स्पोर्ट्समॅन स्पिरिटचा जो पुरस्कार असतो तो मिळालेला आहे. ह्यांना का भेटला होता, तर आयर्लंडचा एक खेळाडू होता अँडी मॅक्स ब्रॉईल. हे रनिंग म्हणजे त्यांनी मारलं आणि त्यानंतर ते रन धावत होते आणि त्याच्या दरम्यान मध्ये कोणतरी आलं आणि ते पडले त्याच्यानंतर हे जे आहेत आसिफ शेख यांना त्यांच्याकडे बॉल आला आणि ते सहज त्यांना रनआउट करू शकत होते, परंतु ते पडले. त्याच्यामुळे त्यांनी रनआउट करण्यास नकार दिला आणि त्यांना पुन्हा बॅटिंग करू दिली. आणि हे त्यांनी खेळाडू वृत्ती दाखवल्यामुळे त्यांना क्रिस्टोफर मार्टिन जेनिक्स स्पिरिट ऑफ द क्रिकेट पुरस्कार सुद्धा भेटलाय. त्याच्यासोबत ICCचा स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार 2023 सुद्धा भेटलेला आहे. तर हे आपण याच्यावर पूर्ण चर्चा केलेली आहे. विस्डेन अल्मॅनॅक पुरस्कार 2023. विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर, एकूण 5 पुरस्कार. आता हे काय भानगड आहेत तर लक्षात ठेवा, एखादी जर आंतरराष्ट्रीय संघटना भारतीय खेळाडूंना कुठलाही पुरस्कार देत असेल तर तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरतो. पूर्वी पण विचारलेला आहे तो प्रश्न रवींद्र जडेजांवर होता, त्यामुळे तुम्ही PYQ चेक करू शकता. त्यांना एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार भेटला होता आणि आयोगाने त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तर विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर टॉम ग्लेंडेल न्यूझीलंडचे, बेन फॉक्स इंग्लंडचे, हरमनप्रीत कौर भारताच्या, डेरिल मिशेल न्यूझीलंडचे आणि मॅथ्यू पॉटर ह्या इंग्लंडच्या. त्यातलं सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे हरमनप्रीत कौर, या भारताच्या महिला संघाच्या कॅप्टन आहेत. त्यानंतर पहिली भारतीय महिला ज्यांना विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार भेटलाय त्या म्हणजे हरमनप्रीत कौर. त्याच्यानंतर लीडिंग T20 क्रिकेटर ऑफ द इयर हे भेटलंय सूर्यकुमार यादव यांना. कोणाला भेटलंय? सूर्यकुमार यादव यांना भेटलेलं आहे. भारताचे एक T20चे विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. आणि लीडिंग क्रिकेटर ऑफ द इयर मध्ये अजून 2 नाव आहेत. बेन स्टॉक्स हे इंग्लंडचे आहेत आणि बेथ मुनी या ऑस्ट्रेलियाच्या आहेत. त्यामुळे 2 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली भारतीय महिला ज्यांना विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार भेटला त्या म्हणजे हरमनप्रीत कौर भारताच्या कर्णधार, आणि लीडिंग T20 क्रिकेटर ऑफ द इयर सूर्यकुमार यादव. त्यानंतर विस्डेन क्रिकेटर अल्मॅनॅक हा पुरस्कार विषय काय, तर हा पुरस्कार 1889 मध्ये सुरू झाला आणि क्रिकेट मधला सर्वात जुना वैयक्तिक पुरस्कार म्हणून त्याला ओळखलं जातं. इतका जुना पुरस्कार आणि इतका प्रसिद्ध पुरस्कार असल्यामुळे जर एखाद्या भारतीय व्यक्तीला किंवा भारतीय खेळाडूला हा पुरस्कार भेटत असेल तर तो आपल्यासाठी महत्वाचा ठरतो. आता BCCI पुरस्कार. BCCI पुरस्कार हे झाले 2024 मध्ये हैदराबाद मध्ये देण्यात आले. हे 2019 पासून थांबवून ठेवले होते आणि त्याच्यामुळे 4 वर्षाचे पुरस्कार एकदाच देण्यात आलेले आहेत. त्यामधला सगळ्यात महत्वाचा मेन पुरस्कार म्हणजे कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार. हा पुरस्कार भेटलाय माजी भारतीय क्रिकेटर फारुख इंजिनियर आणि माजी भारतीय क्रिकेटर त्याच्यासोबतच भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना CK नायडू जीवन गौरव पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर एक दुसरा पुरस्कार असतो पॉली उमरीगर पुरस्कार. हा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. सगळ्यात पहिले CK नायडू झाला, त्यानंतर पॉली उमरीगर पुरस्कार. 4 वर्षासाठी 4 वेगवेगळे पुरुष आहेत. त्यामध्ये मोहम्मद शमी 2019-20, रविचंद्रन अश्विन 20-21, जसप्रीत बुमराह 21-22 आणि शुभमन गिल 22-23. तुम्ही किमान शुभमन गिल तरी लक्षात ठेवा कारण की तो लेटेस्ट पुरस्कार आहे. त्यानंतर पुढे महिलांमध्ये दीप्ती शर्मा यांना सलग 2 वर्ष दिलं. 19-20 सलग नाही, 19-20 आणि 22-23 चा दिला होता. आणि स्मृती मंदाना यांना 20-21 आणि 21-22 असा सलग देण्यात आलेला आहे. पण लेटेस्ट कोण आहे? 22-23 चा दीप्ती शर्मा. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण म्हणजे एंट्री मारली आणि खूप काहीतरी त्या वर्षातच जबरदस्त काहीतरी काम केलेलं आहे. मयंक अग्रवाल 2019-20
अक्षत पटेल 20-21, श्रेयस अय्यर 21-22, यशस्वी जयस्वाल 22-23. यशस्वी जयस्वाल आल्या क्रिकेटमध्ये त्यांनी मोठा राडा केला असं म्हटलं तरी चालेल, कारण की प्रत्येक ज्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणी सेंचुरी, डबल सेंचुरी जे असेल ते मारताय आणि खूप जास्त रन करताय, त्याच्यामुळे त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. आणि महिलांमध्ये 19-20च्या प्रिया पुनिया, सफाली वर्मा 2020-21, समीनेनी मेघना 21-22 आणि अमनजोत कौर यांना 2022-23चा भेटलेला आहे. पुढे आहे फिफा पुरस्कार 2022 आणि 2023. खूप इम्पॉर्टंट पुरस्कार आहे, कारण की देणारी जी संघटना आहे ती स्वतः फिफा आहे. म्हणजे फुटबॉल मधलं फिफा ही जी संघटना आहे ती दरवर्षी फिफा पुरस्कार देते. तर 2022चा जो बेस्ट फिफा मेन्स प्लेयर होता, मेल प्लेयर, तो भेटलाय साहजिकच लिओनल मेस्सी यांना. मेस्सी हे अर्जेंटिनाचे खेळाडू आहेत. तसेच इंटर मायामी या फुटबॉल क्लब कडून ते खेळतात. त्यामुळे जसं IPL आपल्याकडे भारतीय विराट कोहली समजा, ते असं भारतीय टीमचे प्लेयर आहेत, त्याच्यासोबत ते रॉयल चॅलेंजर बँगलोरचे पण प्लेयर आहेत, म्हणजे ते क्रिकेट फ्रँचायझी आहे. तसं अर्जेंटिनाचे ते प्लेयर त्याच्यासोबत फुटबॉल फ्रँचायझी मध्ये ते इंटर मियामी या फ्रँचायझी कडनं खेळतात. 2023चा सुद्धा लिओनल मेस्सी यांनाच भेटलेला आहे, कारण की त्यांनी फिफा वर्ल्ड कप जिंकवून दिलेला आहे. पुढे द बेस्ट फिफा वुमेन्स प्लेयर एलेक्सिया पुटेलास या स्पेनच्या आहेत आणि बार्सिलोना क्लब कडनं खेळतात. आणि एताना बोनमाटी या पण स्पेनच्या आहेत आणि बार्सिलोना क्लब कडनं खेळतात. द फिफा फेअर प्ले अवॉर्ड 2022चा भेटलाय लुका लोचोशिवेली या जॉर्जियाचे प्लेयर आहेत, त्यांना भेटलेला आहे. आणि 2023चा भेटलाय ब्राझीलचा पुरुष फुटबॉल संघ. आता इथं ही वाक्य नीट ऐका. हा पुरस्कार विक्रमी 3 वेळा 19, 22 आणि 23 जिंकण्याचा मान भेटलाय लिओनल मेस्सी यांना. त्यामुळे या सगळ्या गोष्टी या पुरस्काराबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे पुरस्कार. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे पुरस्कार. आता आपण इंडियन रिलेटेड गोष्टी करतो. पहिले आपण इंटरनॅशनल फिफाचे पुरस्कार पाहिले फुटबॉलच्या संदर्भात, आणि आता आपण आपल्या भारताच्या पुरस्काराबद्दल बोलणार आहोत. तर हे पुरुष फुटबॉलपटू ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे पुरुष फुटबॉलपटू 2022-23 चे भेटले ललियांजुआला छांगटे. हे मुंबई सिटी FC हा एक क्लब आहे, त्याचे ते प्लेयर आहेत. आणि महिला फुटबॉलपटू मनीषा कल्याण या पंजाबच्या प्लेयर आहेत, त्यांना भेटलेला आहे. आता ललियांजुआला छांगटे हा पुरस्कार जिंकणारे मिझोरमचे दुसरे फुटबॉलपटू ठरले. हे मुंबई सिटी FC मध्ये जरी खेळत असले तरी मूळ त्यांचे राज्य हे मिझोरम आहे. नंतर मनीषा कल्याण यांना हा पुरस्कार दुसऱ्यांदा भेटलेला आहे. आता हे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे जे पुरस्कार असतात ते दरवर्षी भारतातील सर्वोत्तम फुटबॉलपटू पुरुष आणि महिला यांना प्रदान केले जातात. तसेच पुरुष आणि महिला मध्ये उद्योन्मुख खेळाडूंसाठी सुद्धा वेगवेगळे पुरस्कार आहेत. उद्योन्मुख म्हणजे इमर्जिंग प्लेयर, जो भविष्यात खूप चांगला काहीतरी करू शकतो. हे पुरस्कार 1992 पासून सुरू करण्यात आले आणि महिलांना 2001 पासून देण्यात येतात. सुनील छेत्री यांच्याकडे सर्वाधिक वेळा पुरुष विजेत्याचा विक्रम आहे. ते तब्बल 7 वेळा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचा बेस्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार त्यांनी जिंकलेला आहे. आणि महिलांमध्ये बाला देवी यांनी 3 वेळा हा पुरस्कार जिंकलेला आहे. लिओनल मेस्सी यांना विक्रमी वेळा बॅलन डी'ओर पुरस्कार. पुन्हा बॅलन डी'ओर आला बघा. लिओनल मेस्सी यांना विक्रमी वेळा किती 8 वेळा त्यांना बॅलन डी'ओर पुरस्कार भेटला आणि याच्यावर ऑलरेडी MPSC ने प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. तर लिओनल मेस्सी यांना 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष फुटबॉलपटू बॅलन डी'ओर पुरस्कार मिळालेला आहे. हा त्यांचा 8वा बॅलन डी'ओर पुरस्कार आहे, जो एक विक्रम ठरतो. त्यानंतर मेस्सी हे प्रथम मेजर लीग सॉकर मधील सक्रिय खेळाडू आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढे सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटू बॅलन डी'ओर फेमिनिन पुरस्कार एटाना बोनामती यांना बार्सिलोना आणि स्पेनच्या संघात ते खेळतात. एटाना बोनामती यांना फिफाचा सुद्धा पुरस्कार भेटला, फिफाचा, जो आपण मागच्या स्लाइड मध्ये पाहिलेला आहे. पुढे त्यांचे इतर पुरस्कार सर्वोत्कृष्ट पुरुष अंडर 21 खेळाडू कोपा ट्रॉफी,
जूड बेलिंगहम, हे भरपूर नाव आहेत, हे फक्त बघून घ्या तुम्ही. नंतर फक्त एवढं लक्षात ठेवा, क्लब ऑफ द इयर म्हणजे त्यांच्या फ्रँचायझी असतात किंवा क्लब असतो. क्लब ऑफ द इयर पुरुष मध्ये मँचेस्टर सिटी आणि महिलामध्ये FC बार्सिलोना. किमान एवढं तरी लक्षात ठेवा. जागतिक एथलेटिक्स पुरस्कार, पुरस्कार विजेते बघा, पुरस्कार जाहीर करणारी संस्था कुठली आहे? वर्ल्ड ॲथलेटिक्स संघटना. ही खूप मोठी संघटना आहे आणि ज्यांच्या मार्फत हे पुरस्कार दिले जातात. तर पुरुष ॲथलेटिक्स ऑफ द इयर कोणाला भेटलाय? नोहा लायन्स, हे USA चे आहेत, यांना भेटलेला आहे. आणि महिला ॲथलेटिक्स ऑफ द इयर फेथ किपी एगॉन, या केनियाच्या आहेत. नंतर रायझिंग पुरुष स्टार ऑफ द इयर एमिनियल वॅनियोनी, हे केनियाचे आहेत. आणि महिलांमध्ये फेथ चेरोटी, हे केनियाचे आहेत. त्यामुळे याच्यातलं किमान पुरुष ऑफ द इयर तरी लक्षात ठेवा, कारण की खूप मोठ्या संघटनेद्वारे हे पुरस्कार दिले गेलेले आहेत. पुढे पहिले रेडियंट डिफरंटली एबल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2023. आता बघा मुद्दा काय की पहिल्यांदा डिफरंटली एबल कोणी रेडियंट द्वारे डिफरंटली एबल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड दिलेले आहेत. हे पहिल्यांदा असल्या कारणामुळे आपल्याला महत्वाचे ठरतात, त्यामुळे तुम्हाला सगळे लक्षात ठेवावे लागतील. सर्वात डिफरंटली एबल्ड म्हणजे ज्यांना काहीतरी दिव्यांगत्व आहे त्यांना हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. आणि पहिल्यांदा असल्या कारणामुळे आपलं, मी तुम्हाला पूर्वी बोलल्याप्रमाणे लक्षात ठेवायचे आहे. सर्वात उत्कृष्ट पुरुष दिव्यांग ॲथलेटिक्स सुमित अंतिल, हे F64 भालाफेक खेळमध्ये यांचा सहभाग आहे. सुमित अंतिल सर्वात उत्कृष्ट पुरुष दिव्यांग ॲथलीट पहिले आहेत म्हणून लक्षात ठेवावं लागेल. सर्वात उत्कृष्ट महिला दिव्यांग ॲथलेटिक्स शीतल देवी तीरंदाज. त्यानंतर जीवन गौरव पुरस्कार मुरलीकांत पेटकर, पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते आणि फ्री स्टाईल जलतरणपटू. त्यानंतर मेजर ध्यानचंद टीम ऑफ द इयर भारतीय अंध बुद्धिबळ संघ, हे हॉंगझो पॅरा गेम्स मध्ये सुवर्ण पद यांनी जिंकला होता. नंतर सर्वात उत्कृष्ट प्रशिक्षक गौरव खन्ना पॅरा बॅडमिंटन मध्ये. सर्वात उत्कृष्ट अकॅडमी गौरव खन्ना एक्सेलिया बॅडमिंटन अकॅडमी लखनौची. मोस्ट स्टायलिश ॲथलीट सिंगराज अधाना, दुहेरी पॅराऑलिम्पिक पदक विजेते आणि नेमबाज. नंतर कमबॅक ऑफ द इयर सुंदर सिंग गुज्जर, हे भालाफेकच्या रिलेटेड आहेत. आता बघा मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, हे पहिल्यांदा देण्यात आले त्यामुळे हे लक्षात ठेवावं लागेल. पुढे तेनजिंग नार्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2022. आता हे फेमस पुरस्कार आहे आपल्याकडचे. साहस क्षेत्रात म्हणजे हवा असेल, पाणी असेल, या सगळ्या क्षेत्रात ज्यांनी काही साहस दाखवले त्यांच्यासाठी हे पुरस्कार असतात. पुरस्कार विजेते सविता कंसवाला, मरणोत्तर उत्तराखंडच्या येथे. 16 दिवसात माउंट एव्हरेस्ट, माउंट मकालू शिखरे सर करणारी पहिली महिला. आणि द्रौपदिका दंडा 2 हे जे शिखर होतं ते चढत असताना हिमस्खलन झालं आणि त्याच दरम्यान त्यांचं निधन झालेलं आहे, म्हणून त्यांना मरणोत्तर भेटलेलं आहे. सविता कंसवाल. नंतर तुलसी चैतन्य माथुकुरी यांना आंध्र प्रदेशचे जलतरणपटू आहेत. इंग्लिश खाडी, जिब्राल्टर खाडी, पालची सामुद्रधुनी आणि कॅटोलिना खाडी अशा 4 खाड्या त्यांनी पोहलेल्या आहेत. पुढे ओपन वॉटर स्विमिंग ट्रिपल क्राऊन पूर्ण करणारी पहिले भारतीय ठरलेले आहे. पुढे अंशु कुमार तिवारी बिहारचे मास्टर वॉरंट ऑफिसर, स्काय ड्रायव्हर आणि प्रशिक्षक. हे लेह मधील खारदांगला येथे सर्वाधिक उंचीवर लँडिंग करण्याचा त्यांचा जागतिक विक्रम आहे. स्काय ड्रायव्हर्स म्हणजे काय? ते असं पूर्ण सूट घालतात आणि एखाद्या विमानात तो उडी मारतात आणि खाली लँड करतात, त्यांना आपण म्हणतो स्काय ड्रायव्हर्स. ह्यांना मॅक ग्रेगोर मेमोरियल मेडल 2021 ने पण सन्मानित करण्यात आलेलं होतं. आणि लास्ट परवीन सिंग हिमाचलचे गिर्यारोहक, त्यांनी 20हून अधिक हिमालयातली शिखर सर केलेली आहेत. आणि भारतीय सशस्त्र दलाला शिखरांवर कसं चढायचं आणि तिकडे त्या काय टेक्निक असतात ते शिकवण्याचं कार्य परवीन सिंग यांच्याद्वारे केलं जातं. या पुरस्काराबद्दल माहिती म्हणायची झाली तर हे जे पुरस्कार आहे हे एवढे ऑथेंटिक काय, तेनजिंग नार्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार, ते आपल्या भारत सरकारचे जे युवा क्रीडा आणि युवा मंत्रालय आहे, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांच्या मार्फत दिलं जातं. पुरस्काराचं स्वरूप आहे 15 लाख रुपये, नंतर कास्य पुतळा, प्रमाणपत्र, रेशीम टाय असलेलं ब्लेजर वगैरे वगैरे. त्यानंतर पुरस्काराची श्रेणी आहे
लँड ऍडव्हेंचर, जमिनीवर काहीतरी तुम्ही इंटरेस्टिंग करत असाल, त्यानंतर सी ऍडव्हेंचर, पाण्यात काहीतरी पोहून जाणं, खाडी पार करणं वगैरे वगैरे, त्यानंतर एअर ऍडव्हेंचर, वरून उडी मारणं वगैरे वगैरे, आणि लाईफ टाईम अचिव्हमेंट, अशा 4 कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराची संख्या सामान्यतः प्रत्येक श्रेणीमध्ये 1 पुरस्कार ह्याप्रमाणे असते. पुढं शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2019-20, 2021 आणि 21-22 अशा 3 वर्षाचे पुरस्कार एकदाच जाहीर केलेले आहेत. तर एकूण 117 पुरस्कार देण्यात आलेले आहेत 3 वर्षासाठी. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पुरस्कार म्हणजे शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, हे 3 वर्षाचे 3 लोकांना दिलेले आहेत. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार 13 लोकांना, जिजामाता पुरस्कार 1, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू 81, क्रीडा साहसी पुरस्कार 5 आणि क्रीडा दिव्यांगांसाठी 14. याच्यामध्ये पुरस्काराच्या रकमेत सुद्धा वाढ केलेली आहे. 3 लाखावरून 5 लाख केले आणि इतर पुरस्कारासाठी 1 लाखावरून 3 लाख केलेला आहे. आता हा फॅक्ट परीक्षेला आला तर आश्चर्य मानू नका, एवढा इम्पॉर्टंट हा फॅक्ट आहे. 15 जानेवारी हा आता महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाईल, कारण की आपले जे मल्ल होते खशाबा जाधव यांनी महाराष्ट्रातनं पहिल्यांदा ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवलं होतं. इव्हन भारतातनं म्हटलं तरी चालेल, कुस्तीमध्ये पहिल्यांदा मेडल मिळवलं होतं. त्या खशाबा जाधव यांच्या आठवणीत आपण 15 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरे करणार आहोत. जिजामाता पुरस्कार विजेते श्रीमती दर्शना वासुदेवराव पंडित यांना सॉफ्ट बॉल साठी जिजामाता पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर पुढचा जो पुरस्कार आहे तो शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार 2019-20 चा भेटलाय श्रीकांत शरणचंद्र वाड. हे बॅडमिंटन प्रशिक्षक आहेत. 33 वर्ष बॅडमिंटनचं प्रशिक्षण त्यांनी केलेलं आहे. 2020-21 चा जो भेटलाय तो भेटलाय दिलीप बळवंत वेंगसकर. हे क्रिकेटपटू आणि प्रशासक आहेत. यांना तुम्ही बऱ्याच वेळा स्पोर्ट्स कॉमेंट्री मध्ये पाहिलेलं असेल. 1983 मध्ये जेव्हा भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकलं तेव्हा दिलीप वेंगसकर हे त्या क्रिकेट टीम मध्ये होते. आणि 2014 मध्ये त्यांना बीसीसीआयचा सर्वोच्च सन्मान म्हणजे CK नायडू जीवन गौरव पुरस्कार भेटलेला आहे, जो यावेळेस रवी शास्त्री यांना देण्यात आलेला आहे. पुढे 21-22 चा आदिल जहांगीर सुमारीवाला यांना क्रीडा प्रशासक आणि माजी धावपटू आहेत. 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिक मध्ये भारताचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. सध्या ते ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष आहेत आणि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक फेडरेशन IAAF च्या 50व्या काँग्रेसच्या परिषदेत सदस्य म्हणून निवड झालेले ते व्यक्ती आहेत आणि हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले होते. या पुरस्कारामध्ये वैशिष्ट्य काय तर क्रीडा संस्कृतीचा वारसा जपणे आणि संवर्धन करणे, महाराष्ट्रात जे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करतात त्यांचा गौरव करणे आणि 1969-70 मध्ये हा पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे. तर हे आपले स्पोर्ट्स रिलेटेड जे काही पुरस्कार होते त्याचा हा व्हिडिओ. मी अपेक्षा करतो की तुम्हाला कळत असेल, तुम्हाला आवडत असेल. तुम्हाला जर कळतंय आणि आवडतंय तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, आमच्या ज्ञानज्योतीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत फॉरवर्ड करा. धन्यवाद.